नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट इयरबुक 2021च्या रिव्हिजनच्या तिसऱ्या सेशनमध्ये आपण पुस्तकं आणि ॲप पोर्टल बघणार आहोत. 2019चा जर तुम्ही पेपर बघितला प्रिलिमचा, तर तिच्यामध्ये तुम्हाला कंबाईनला जवळपास 3 प्रश्न ॲप पोर्टलवर विचारलेले आहेत. जी महत्त्वाची पुस्तकं आहेत तेवढी आपण बघूयात, आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे ॲप आणि पोर्टल. सगळ्यात पहिलं पुस्तक जे आहे ते उर्जित पटेल यांचं आहे बघा. एकंदरीतच आपली अर्थव्यवस्था आणि त्याच्याशी संबंधित ज्या काही बाबी आहेत त्याचा विचार करता या करोना काळामध्ये अर्थव्यवस्थेवर बरीच चर्चा आहे, आणि त्याच्यामुळे ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेव्हर असं हे पुस्तक डॉक्टर उर्जित पटेल यांचं आहे. आपल्या RBIचे जे माजी गव्हर्नरसुद्धा होते. सो सरकारने जी काही दिवाळखोरी संहिता आणि नादारी संहिता आहे त्याच्या संबंधी ज्या काही RBIच्या अधिकारांवर अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. सो बेसिकली तुम्हाला किमान एवढं माहीत पाहिजे, ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेव्हर उर्जित पटेल यांचं बुक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे बर्न शुगर अवनी दोशी. आता हे जे पुस्तक आहे हे 2020मध्ये खूप चर्चेत होतं. आता हेच पुस्तक भारतात जर तुम्ही बघितलं तर गर्ल्स इन व्हाईट कॉटन या नावाने ते उपलब्ध आहे. भारताच्या बाहेर ते बर्न शुगर या नावाने अवेलेबल आहे. म्हणजे एकाच पुस्तकाची 2 ही नावं आहे. भारतातलं नाव वेगळं आहे, भारताच्या बाहेरचं नाव वेगळं आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की बुकर पारितोषिक जे होतं त्याच्या लघुयादीत म्हणजे त्याच्यासाठी लिस्ट झालेलं हे पुस्तक आहे. आणि अवनी दोशी भारतीय वंशाचे, त्याच्यामुळे ते फार आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. आता अरविंद अडिगा, ओके, आता हे नाव बऱ्याच लोकांना माहीत असेल. ॲम्नेस्टी नावाचं त्यांचं पुस्तक बरंच चर्चेत होतं. 2008चे बुकर मानकरी आहेत बघा ते. 2008मध्ये द मॅन बुकर प्राईज 2008 त्यांना मिळालेलं आहे. ॲम्नेस्टी हे जे पुस्तक आहे ते अरविंद अडिगांचं 2020मध्ये चर्चेत होतं. सो ते एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि द व्हाईट टायगर या पुस्तकाला 2008मध्ये मग बुकर पारितोषिक मिळालं होतं. ओके. सो ती एक फार महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर क्विरिस्तान. आता बघा, LGBTQ इन्क्लुजन इन इंडियन वर्कप्लेस. आता हे जे आहे की लेस्बियन, ट्रान्ससेक्शुअल, है ना, गे, तर हे जे आहे LGBT, तर त्यांच्या संबंधीचं हे पुस्तक आहे की वर्कप्लेसेसमध्ये त्यांचं सर्वसमावेशकता आणि त्या सर्वावरीच्या चर्चा केलेली आहे. परमेश शहानी यांचं हे पुस्तक आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे द लास्ट गर्ल. द लास्ट गर्ल नादिया मुरादेचं पुस्तक आहे बघा. नादिया मुराद आणि जेन्ना क्रेजेस्की. माय स्टोरी ऑफ कॅप्टिव्हिटी अँड माय फाईट अगेन्स्ट द इस्लामिक स्टेट. जे काही ISIS आहे, इस्लामिक स्टेट, ओके, तर सेक्स स्लेव म्हणून काम केलेली है ना, जिच्यावरती लादलं गेलं होतं, अशा नादिया मुरादने लिहिलेलं पुस्तक आहे द लास्ट गर्ल. हे महत्त्वाचं आहे. 2018चा शांततेचा नोबेल पुरस्कार नादियाला मिळाला होता बघा. त्याच्यानंतर बॅक स्टेज हे आत्मचरित्र खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर मॉन्तेक्सिव अलिवालिया यांचं पुस्तक आहे बघा. आणि बॅक स्टेजवर प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला, कारण जे प्लॅनिंग कमिशन वगैरे गेलं होतं त्याचं म्हणजे त्याच्यानंतर नीती आयोगाला प्लॅनिंग कमिशनचे शेवटचे अध्यक्ष जे आहे ते मॉन्टेन्सिग अलिवालिया आहे. 25व्या वर्षी जागतिक बँकेत ते अर्थशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले होते. आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. बॅक स्टेज आत्मचरित्र डॉक्टर मॉन्टेक्सिव अलिवालिया. त्याच्यानंतर आपले जे हे आहेत की विश्वनाथन आनंद. तर विश्वनाथन आनंद त्याचं आत्मचरित्र मास्टर माइंड विनिंग लेन्सेस फ्रॉम अ चॅम्पियन्स लाईफ. तर विश्वनाथन आनंदचं हे बुक आहे बघा. आणि माइंड मास्टर, तुम्ही एवढं जरी, आता हे पुढचं जे असतं ते त्याचं सबटायटल असतं, माइंड मास्टर एवढं लक्षात ठेवा, विश्वनाथन आनंदचं आत्मचरित्र, तर तेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. याचं सहलेखक जे आहे सुसान नायनन आहे. विश्वनाथन आनंदबद्दल ही एक गोष्ट लक्षात ठेवा, WWF याच्यासाठी भारताचा सदिच्छा दूत आहे विश्वनाथन आनंद. वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर. ओके. 2019मध्ये WWFच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता विश्वनाथन आनंद याच्यावर प्रश्न किंवा WWFवर प्रश्न किंवा या मास्टर माइंड पुस्तकावर प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. द प्रेसिडेन्शियल इयर्स. आता हे खूप वादग्रस्त ठरलेलं पुस्तक आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आठवणी शब्दबद्ध केलेल्या आहेत तिच्यामध्ये. द प्रेसिडेन्शियल्स इयर्स 2012 ते 2017 या कालावधीमध्ये ते राष्ट्रपती होते भारताचे. आणि द प्रेसिडेन्शियल इयर्स ॲक्च्युली त्यांच्या डायऱ्या आहेत काही, त्या डायऱ्यांमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याचं हे पुस्तक आहे. मग त्या डायऱ्यांमध्ये काही अशा गोष्टी आहेत की जिच्यावर राजकीय त्याचे पडसाद उमटू शकतात, आणि त्याच्यामुळे ह्या पुस्तकाचं प्रकाशन होऊ नये असं यांच्या मुलाला वाटतं, कारण तो काँग्रेसचा खासदार आणि त्यांच्या मुलीला ते प्रकाशित करायचं आहे. सो बहीण भावांमध्ये तो इश्यू असल्यामुळे प्रेसिडेन्शियल इयर हे पुस्तक जे आहे ते बरंच चर्चेत होतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे डॉक्टर विरल आचार्य यांचं बुक आहे बघा,
क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया. ओके, भारतातली जी काय फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे, आर्थिक स्थैर्य आहे, त्यासंबंधीचं हे पुस्तक आहे क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया, विरल आचार्य. इकॉनॉमी संबंधीचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा बघा. त्याच्यानंतर अशोक खेमका. आता हे नाव तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे, तुम्ही सिव्हिल सर्व्हिस आणि त्या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड आहात. जस्ट ट्रान्सफर्ड, कारण या व्यक्तीच्या ट्रान्सफरच इतक्या झालेल्या आहेत, म्हणजे जायच्या आधीच ट्रान्सफरसाठी प्रक्रिया सुरू होते. द अनशेल्ड स्टोरी ऑफ अनटेल्ड स्टोरी आहे बघा, हे अनटोल्ड आहे ॲक्च्युली, इथं थोडं प्रूफ रिडिंगचं हे झालेलं आहे. अनटोल्ड स्टोरी आहे ती. ओके, अनटोल्ड स्टोरी ऑफ अशोक खेमका, भावधिक कामांनी नमिता काला. सो बेसिकली खूप बदल्यांवर बदल्या ज्या काही झालेल्या आहेत अशोक खेमका, त्यांच्यावर हे पुस्तक आहे ना. ऑब्वियसली त्याचं जे काही मुखपृष्ठ आहे ते बोलकं आहे बघा, है ना. एका पेटीवरच बसलेलं दाखवलेलं आहे की ती पेटी उघडली पण जात नाही, म्हणजे ती तशीच कुलूप लावून घेऊन फिरत राहायचं. अनुपम खेर यांची पुस्तकं जी चर्चेत होती बघा, की युअर बेस्ट डे इज टुडे, म्हणजे आजचा दिवसच तुमचा बेस्ट आहे, किंवा है ना लेसन्स लाईफ टॉट मी अननोईंगली, म्हणजे आयुष्याने जे काही शिकवलेले धडे आहेत, ऑटोबायोग्राफी आहे त्यांची. सो अनुपम खेरची ही 2 पुस्तकं आहेत. बेस्ट थिंग अबाउट यू इज यू, तुमच्याबद्दलची बेस्ट थिंग तुम्हीच आहात, 2004 मधलं पुस्तक आहे. लेसन्स लाईफ टॉट मी अननोईंगली, आत्मचरित्र 2019 आलं, आणि युअर बेस्ट डे इज टुडे 2020 आलेलं आहे. सो अनुपम खेर यांच्या संबंधीचं हे पुस्तक लक्षात ठेवा. द ब्रास नोटबुक, देवकी जैन यांचं पुस्तक पण बरंचसं चर्चेत होतं बघा. देवकी जैन, द ब्रास नोटबुक. स्त्रीवादी है ना, देवकी जैन यांचा अनुभव विश्व हिच्यामध्ये आहे, है ना. तर एकंदरीतच जे आहे की जसं गोल्डन नोटबुक पण आहे बघा, डोरिंग लेसिन्स यांचं आहे, त्याच्यावरून प्रेरित होऊन द ब्रास नोटबुक नाव दिलं गेलेलं आहे. आणि हे पण स्त्रीवादी पुस्तक आहे, द गोल्डन नोटबुक. ओके, ते डोरी लेसिन्स यांचं पुस्तक आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. आणि यांचं आधीचं एक पुस्तक आहे बघा, जर्नी ऑफ अ सदर्न फेमिनिस्ट, देवकी जैन यांचं एक पुस्तक आधीचं, जर्नी ऑफ अ सदर्न फेमिनिस्ट. तर हे एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर द बॅटल ऑफ बिलॉंगिंग, शशी थरूर यांचं पुस्तक आहे बघा, द बॅटल ऑफ बिलॉंगिंग. शशी थरूर बऱ्यापैकी पुस्तकांमुळे सुद्धा चर्चेत असतात आणि त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारून झालेले आहेत. द बॅटल ऑफ बिलॉंगिंग, शशी थरूर लक्षात असू देत. ओके, त्याच्यानंतर मग आता पुढचे जे काही पुस्तकं आहेत, किंवा जसं मराठी रेफरन्स आहे बघा, वाटेवरल्या सावल्या, ग दी माडगुळकर यांचं अपूर्ण राहिलेलं आत्मचरित्र आहे ना, ते इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यात आलं. द शेडो ऑफ सॉलेस ऑन द पाथ. ओके, किंवा आकाशाशी जडले नाते, गदिमांच्या पत्नी ज्या आहे विद्याताई माडगुळकर यांचं ते आत्मचरित्र आहे. सो अशा काही महत्त्वाचे पुस्तकं जे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे की ॲप आणि पोर्टल. ओके, आता हिच्यामध्ये जे आहे की आरोग्य सेतू ॲप ह्या ह्याच्यात नाही आहे, ते करोनाच्या ह्याच्यात आपण कव्हर करू. सो करोनामध्ये आरोग्य सेतू ॲप होईल, ते आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आरोग्य सेतू, तुम्हाला आरोग्य सेतूचं बेसिक माहीतच असेल, तुम्ही त्याच्यामध्ये सिम्टम्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी फिलअप केल्यानंतर मग ते तुम्हाला सांगतं बाबा की ना, आयदर तुम्ही तुमच्यातले सिम्टम्स जे आहेत ते कोविडशी किती सुसंगत आहेत, किंवा तुम्ही बाहेर फिरत असताना आजूबाजूला किती कोविडची लोकं आहेत. सो तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर कुर्मा नावाचं ॲप आहे बघा, कासवांचं संवर्धन करण्यासंबंधीचं आणि त्यांची माहिती देण्यासंबंधीचं हे ॲप आहे. कुर्मा नावाचं ॲप आहे बघा. ओके, सो कुर्मा एक लक्षात ठेवा, है ना. तर ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. 23 मे जागतिक कासव दिवस असतो, आणि हे जे कुर्मा ॲप आहे हे इंडियन टर्टल कन्झर्वेशन ॲक्शन नेटवर्क यांनी बनवलेलं आहे. सो कुर्मा ॲप. ई संजीवनी हा आरोग्य मंत्रालयाचा प्लॅटफॉर्म आहे बघा. ई संजीवनीद्वारे टेलिकन्सल्टेशन 25 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यात आलेलं आहे, आणि एकंदरीतच सर्वात पहिले दिल्लीमध्ये हे राबवलं गेलं. आणि मग ई संजीवनीद्वारे काय आहे ना, की रुग्ण जो आहे तो डॉक्टरांशी संवाद साधू शकतो. ई सेवा ॲप जे आहे पंजाब राज्याचं आहे बघा. ई सेवा ॲप 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम देण्यासंबंधीचं हे ॲप आहे. मधल्या काळामध्ये जे आहे कोरोनामध्ये शाळा बंद आहेत आणि सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे हे ॲप आलं होतं. दिल्लीने लीड हे शालेय विद्यार्थ्यांसाठीचं ॲप ई पोर्टल काढलेलं आहे. लीड लर्निंग थ्रू ई रिसोर्सेस मेड ॲसेसिबल फॉर दिल्ली. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लर्निंग थ्रू ई रिसोर्सेस मेड ॲसेसिबल फॉर दिल्ली. टिकटॉकला पर्यायी ॲप जे आहे ते चिंगारी आणि मित्रो ॲप आहे बघा. ओके, टिकटॉक या चिनी ॲपवर बंदी आल्यानंतर भारतीय चिंगारी आणि मित्रो हे टिकटॉकला पर्याय असणारे ॲप चर्चेत आले. सो ते एक लक्षात ठेवा. किसान रथ ॲप आहे बघा. शेतकऱ्यांना दळणवळणाची वाहनं उपलब्ध करून देणं, 5 लाख ट्रक, 20,000 ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांशी किसान रथ ॲपद्वारे जोडले जातील. तर हाही एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. सो शेतकऱ्यांना जसं आपण वेगवेगळे ओला उबेरवरून है ना
कार हायर करतो, सेम वे 5,00,000 ट्रक, 20,000 ट्रॅक्टर्स जे आहेत ते ॲपद्वारे जोडले जातील. बिहार उन्नयन मेरा मोबाईल मेरा विद्यालय ॲप जे आहे, तर हे बिहारमधलं आहे, नावातच आहे बघा, मेरा मोबाईल मेरा विद्यालय उन्नयन ॲप. 6वी ते 12वीच्या शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग ॲप आहे. आता बघा सिम्पली प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की उन्नयन मेरा मोबाईल मेरा ॲप, त्याच्यानंतर हे वरती होतं बघा LED, त्यानंतर ई सेवा ॲप. मग कुठल्या कुठल्या राज्याचं कोणतं आहे, शिक्षणाशी संबंधित असणारे ॲप आहेत बघा. हे LED दिल्ली, ई सेवा पंजाब किंवा हे किसान रथ ॲप जे आहे ना, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर BEVQ दारूसाठी आभासी टोकन निर्माण करणारं मोबाईल ॲप आहे बघा. हे केरळ कोचीमधलं. ओके. आणि तिथल्या स्टार्टअप कंपनीद्वारे बनवलेलं BEVQ हे ॲप आहे. त्याच्यानंतर सायबर टीन्स नावाचं जे ॲप आहे बघा, की जी काही सायबर दादागिरी आहे त्याच्याविरुद्ध गोपनीय तक्रार करण्याची सुविधा याच्यामध्ये आहे. सो सगळ्यात महत्त्वाचा तो मुद्दा आहे की सायबर टीन्स ॲप. त्याच्यानंतर साई ॲप आहे बघा, सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट. साई ॲप तर हे कशासाठी आहे की लष्कराचे जे काही संवाद असतात अधिकाऱ्यांशी, एकमेकांचे जे काही संवाद आहेत तर ते सुरक्षित केले जावे याच्यासाठीचं हे ॲप आहे. ॲपची जर तुम्ही वैशिष्ट्य बघितली तर सगळ्यात आधी तर ते ॲप बनवलेलं आहे कर्नल साई शंकर. ओके. ते राजस्थानमधले कमांडिंग अधिकारी आहे कर्नल साई शंकर, ते एक लक्षात असू देत. वैशिष्ट्य जी आहे ती म्हणजे अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवरील संवाद सुरक्षित राहतील याच्यामुळे. व्हॉट्सअपच्या धर्तीवर निर्मिती आहे याची. प्रत्यक्ष संदेशाचे सांकेतिकीकरण आहे. लोकल इन हाऊस सर्व्हर कोडिंगचा वापर याच्यात आहे. iOS प्लॅटफॉर्मवर लवकरच उपलब्ध आहे. संरक्षण मंत्रालय गरजेनुसार बदल करणार आहे. ओके. अभयम नावाचं ॲप आहे बघा. आंध्र प्रदेश सरकारने महिला लहान मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी या ॲपची निर्मिती केलेली आहे. सो आंध्र प्रदेश सरकारचं हे ॲप आहे, महिला आणि लहान मुलं सुरक्षित प्रवासासाठी ॲपची निर्मिती. ओके. महाशरद ॲप आणि पोर्टल. महाशरद यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने महाशरद हे ॲप पोर्टल आणलं. उद्देश दिव्यांग नागरिकांना आवश्यक घटकांची मोफत पूर्तता करणे हे याच्यात अपेक्षित होतं. मार्च 2021ला महाशरद ॲप आणि पोर्टल पूर्णतः कार्यान्वित होणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे 29 लाख दिव्यांगांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष सामाजिक न्याय विभागाने इथं ठेवलेलं आहे. सो एकंदरीतच महाशरद ॲप आणि पोर्टल लक्षात ठेवा, दिव्यांग नागरिकांसाठी आहे. सो या लेक्चरमध्ये आपण हे 2 घटक कव्हर केलेले आहेत. 2019मध्ये म्हणजे 2020च्या इयरबुकमधले सुद्धा ॲप आणि पोर्टल तुम्ही करणं अपेक्षित आहे. ॲप आणि पोर्टलवर एकदम 3 प्रश्न 2019मध्ये होते. महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण डिस्कस करत राहणार आहोत. रात्री पण याचं सेशन घेऊन येऊयात. सो लवकरात लवकर हे इयरबुक कंप्लीट होईल. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.